मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर 10 लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार, दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार। मुंबईला जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होईल, मनोज जरांगेंची माहिती। मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं माझ्या सकट समाजाने ठरवलंय, जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बोलवणार मराठा आरक्षणासंदर्भात बैठक, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा। उपोषणासाठी लातूर जिल्ह्यातील गाधवड गावातील मराठा बांधव 70 ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार, 20 जानेवारीला मुंबईला शिधा सामुग्रीसह रवाना होणार, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय। मनोज जरांगेंची रेणापूर इथली सभा 11 नंतरही सुरू ठेवल्यानं सभेच्या 11 आयोजकांवर गुन्हे दाखल, रेणापूर पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक, उद्या मराठा समाजाची बैठक। जरांगेंच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 105 दिवसांपासून साखळी उपोषण, आज या आंदोलनाचा समारोप। मनोज जरांगेंना मुंबईत यायची गरज पडणार नाही, 1 महिन्याच्या आतच परमनंट आरक्षण मिळेल, महाजनांचं आश्वासन। भुजबळांनी मला संस्कृती शिकवू नये, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो, या शब्दात जरांगेंची भुजबळांवर टीका। मी एकटा नाही, माझ्याबरोबर असंख्य मागासवर्गीय लोक, अनेक आमदारही माझ्यासोबत, पण सध्या ते बोलत नाहीत, योग्य वेळ येईल तेव्हा ते बोलतील। छगन भुजबळांचा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकटे पडले का, या प्रश्नावर उत्तर। काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन। नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबर रोजी काँग्रेसची है तैयार हम महारॅली, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केली महारॅलीच्या तयारीची पाहणी। राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी, भाजपने मोदींसंदर्भात छापलेले पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात। बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले हे आमचं काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करतायत, आम्हाला रामभक्ती आणि हिंदुत्व शिकवू नका, संजय राऊत यांची नाव न घेता फडणवीसांवर टीका। राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही डॉक्टर होतील, मग डॉक्टरांचं मंत्रिमंडळ तयार होईल, संजय राऊतांचा दावा। प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू, 24-24 हा त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रस्ताव, वंचितला आम्ही सन्मानानं सामील करून घेऊ, वंचितच्या मविया प्रवेशावर राऊतांची माहिती। इंडिया आघाडी फक्त दलित वंचितांसोबत असल्याचं भासवते, भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यावरून इंडिया आघाडीत एकमत होताना दिसत नाहीये, विखे पाटलांचं वक्तव्य। राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष, आता तरी आमच्यासोबत आघाडीचा विचार करा, इम्तियाज जलील यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीचा प्रस्ताव। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचं तो त्यांचा निर्णय, मात्र ते एमआयएमला सोबत घेतील असं वाटत नाही। एमआयएम जातीवाद निर्माण करणारा आणि भाजपला मदत करणारा पक्ष, अंबादास दानवे यांची जलील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी पक्ष बदलावा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावं, आमचा एमआयएमला संपूर्ण विरोध, अंबादास दानवे यांचा इम्तियाज जलील यांना सल्ला। इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर इंडिया आघाडीत चर्चा होईल, इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, पुरंदरमधल्या जेजुरी आणि जेऊर इथे दत्त जयंतीनिमित्त दिली भेट। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी। आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट, आक्रोश मोर्चावर केली चर्चा। उद्यापासून आमचा शेतकरी आक्रोश मोर्चा, अमोल कोल्हे यांची माहिती, मोर्चात कांदा निर्यात बंदी, पीक विमा, दूध दर, अखंडित वीज पुरवठा हे प्रमुख मुद्दे, तसंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जाची मागणी आम्ही करणार आहोत, कोल्हेंची माहिती। मी सामान्य कार्यकर्ता, अजितदारांनी मला आव्हान दिलं असेल तर तो मी माझा गौरवच समजतो,
अजित पवारांच्या उमेदवारी वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, तर आढळराव पाटलांवर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना या शब्दात टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करण्यासाठी पुणे इथल्या पोलीस आयुक्त कार्यालयात. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त रामनाथ पोकळे व इतर पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा. आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक. जानेवारी महिन्यात जागा वाटपासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा होईल. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती. उमेदवारीबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार. मात्र शिंदे गटाचे जितके आमदार आले तितकेच राष्ट्रवादीचे आमदार आले आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याप्रमाणेच न्याय मिळाला पाहिजे. छगन भुजबळांची जागा वाटपावर प्रतिक्रिया. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी, उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर लोकसभा लढवेन, अंबादास दानवेंचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 ते 450 जागा मिळतील. अभिनेते नाना पाटेकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं भाकीत. तसंच भाजपला पर्याय नाही आणि मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचंही केलं वक्तव्य. विरोधक हे कुठल्या तरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलवतात आणि फोटो काढतात, मात्र त्यांना सर्व्हे कसा केला जातो हेच माहिती नाही. रोहित पवारांची भाजप आमदार राम शिंदेंवर टीका. जुनी दारू नवीन बॉटल म्हणत हेमंत पाटलांची ठाकरे गटावर टीका. महालक्ष्मी सरस या बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित. ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचरणे यांचं निधन. वयाच्या 67व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास. पाचरणे यांनी ललित कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून 3.5 वर्ष काम केलं. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची रीघ. दर्शनासाठी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा. दत्त जयंतीनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 300हून अधिक पायी पालख्या घेऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल. दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी. राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीत दाखल. नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. 15 दिवस देशभरातील भाविक एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. नाशिकमधील गोदा तीरावरील एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटे महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. दत्त जयंतीनिमित्त भंडारा येथील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी. दत्तांच्या पालखीची शहरात मिरवणूक. जयंतीनिमित्त मंदिराला सजावट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. सोहळ्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक राज्यातील भाविक दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल. कोकणातील प्रसिद्ध अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. अंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी रोजी 2 मार्चला होणार. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार. त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यावर. महाराष्ट्रात सध्या 4 वंदे भारत ट्रेन सुरू असून आणखी 2 वंदे भारत ट्रेन मिळणार. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वेला मिळणार आहेत. मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला. लवकरच उपनगरीय रेल्वेच्या गाड्या देखील वेगात धावणार. कोकण रेल्वे मार्गावर आज 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कळंबणी बुद्रुक ते कामथे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यानं खळबळ. नेपाळहून भारतात परतल्यानंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळली. हिंगोलीत कोरोनाचे 3 रुग्ण आढळले. कोरोनाबाधित असल्याचं लक्षात येताच तिघांपैकी 1 जण रुग्णालयातून फरार. नाशिकमध्ये आढळला JN1 या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संशयित रुग्ण. नाशिकची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 3 दिवसांपासून थांबवलेलं विमान मुंबईत दाखल. 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले. मानवी तस्करीच्या आरोपामुळे फ्रान्समधून भारतात पाठवलेल्या विमानातून प्रवाशांना एअरपोर्टवरून पाठवलं माघारी. माडाच्या कोकण मंडळाच्या 2,970 घरांसाठीची सोडत तारीख अजूनही जाहीर नाही. 13 डिसेंबरला होणारी सोडत पुढे ढकलण्यात आली. IIT मुंबईचा 3 दिवसीय टेकफेस्ट उद्यापासून.
यंदाचा टेकफेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित. वर्ध्यातील पवनार गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया. गेल्या 2 महिन्यांपासून गळती सुरू. पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत नसल्यानं नागरिक संतप्त. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू. कांद्याला सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल भाव. मागील 3 आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे भाव 500 रुपये क्विंटलनं घसरले. भंडाऱ्यात 2 शेतकऱ्यांनी शेतातील धान पिकाला लावली आग. अवकाळीनं झालेल्या नुकसानाचा सरकार आणि विमा कंपनीकडून मोबदला न मिळाल्यानं शेत जाळून व्यक्त केला संताप. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील गोरख शिरसाट या शेतकऱ्यानं केली आत्महत्या. कर्ज परतफेडीसाठी बँकेनं तगादा लावल्यानं शिरसाट यांनी आत्महत्या केल्याचा संशय. परभणीमधील 38 शाळांमधील 154 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बडतर्फ. बोगस नोकर भरती प्रकरणी 154 जणांना दाखवला घरचा रस्ता. एसटी महामंडळाची बस राहुरीहून संगमनेरकडे जाताना उलटली. एक्सेल तुटल्यानं बस उलटली. पुण्यातील येरवडा परिसरात 15 ते 20 गाड्यांची तोडफोड. यात 4 चाकी रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश. अज्ञातांनी महिला शौचालयात ठेवलेल्या महिलेचा विद्रूप केलेला पुतळा. सातारा शहरातल्या रविवार पेठ परिसरातली घटना. रात्री पुतळा बघून अनेकांचा थरकाप. पोलिसांकडून संबंधितांचा शोध सुरू. अहमदनगरमधील खोसे वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये होणाऱ्या अश्वनृत्य स्पर्धेसाठी सूर्या घोडा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.